श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, जेव्हा जेव्हा तुला माझी आवश्यकता असते आणि तुला माझ्या कार्यांची मदत हवी असते, तेव्हा तेव्हा मी तुझ्यापर्यंत ती मदत पोहोचवतो आणि तुला उंचावतो. जीवनातील काही संघर्ष तुला करायचे आहेत, पण त्यासाठी घाबरून जाण्याची विनाकारण आवश्यकता नाही. योग्य वेळ आल्यावर सर्व काही घडत जाणार आहे. निश्चिंत राहा आणि पुढे पाऊल टाकत राहा. ज्यांनी तुमच्या कार्यात अडथळे निर्माण केले आहेत, ज्यांनी तुम्हाला सदैव कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हटले आहे, त्यांच्यासाठी तुम्ही आता सहज नाही हा शब्द वापरू शकता. कारण ज्यांनी ज्यांनी तुमची मदत केलेली नाही आणि तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या प्रत्येक वेळेस मी तुला सांभाळलेले आहे आणि तुला ती योग्य मदत पाठवलेली आहे. ती योग्य मदत वेगळ्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. पण ज्यांनी तुमच्या कठीण वेळेत तुम्हाला नाही म्हणून त्या ठिकाणाहून वापस पाठवले आहे, अडथळे निर्माण केले आहेत, त्यांना आता तुम्हाला दूर करण्याची वेळ आली आहे. अगदी दूर आणि दूरच त्यांनी असावे अशी तुमची इच्छा आहे. ती तुम्ही प्रगट करत आहात मला माहीत आहे. कारण तुम्ही देखील काही त्रास सहन केले आहेत, काही असे बोलणेही ऐकले आहेत ज्यामुळे तुमचे मन दुखावले गेले आहे. पण आता मात्र शांत राहा. योग्य वेळेवर योग्य निर्णय घेतला जाईल. तुम्ही फक्त आपले कर्म करत पुढे चालत राहा. कर्मांची गती वाढवत राहा. कारण सर्व काही कर्मामुळेच घडणार आहे. विशेष गोष्टीमध्ये तुम्हाला सहाय्य मिळणार आहे. तुमच्यासाठी देवाने मार्ग उघडले आहेत आणि आता अशा मार्गांवर चालण्यासाठी तयार राहा जिथे तुमची मदत प्रत्येक क्षणाला केल्या जाईल. तुम्हाला दुखावणाऱ्या त्या सर्व काही लोकांना तुम्ही मागे सोडण्याचा प्रयत्न करा. निदान मनातून तरी त्यांना मागे सोडा आणि स्वतः पुढे चालत राहा. कारण तुमचे कर्म चांगले आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही कुणाला मदत केली आहे, त्या क्षणाला ती मदत तुमच्याकडे परत येत राहील आणि तुम्ही पुढे जात राहाल. मला माहीत आहे की काही गोष्टी आज तुम्हाला कठीण वाटू शकतात. आज काहीतरी विचारांच्या पलीकडे वाटू शकते, पण ते सर्व काही बदलेल. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. जे काही परिवर्तन घडत आहे ते योग्य वेळेवर आणि तुमच्यासाठी घडणार आहे. तेव्हा शांत राहा आणि परिवर्तन पाहत राहा. तुमच्या ऊर्जेला वाढवणारा हा पवित्र दैवी संदेश तुमच्यापर्यंत येणे हे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल. ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमच्या मनातील वेदना, दुःख, ताण तणाव आणि संघर्ष संपून जाईल. मनात कधीकधी भीतीही वाटेल, दडपणही येईल. काही कार्य करताना तुम्हाला कधीकधी रोखल्यासारखे वाटू शकते. कारण नकारात्मक ऊर्जा आजूबाजूला असताना हे परिणाम दिसू शकतात. पण नित्य नामस्मरण केल्याने, भगवंताचे स्मरण केल्याने, जगदंबेचे स्मरण केल्याने तुम्ही पाहाल की तुमच्या अडचणी दूर होत आहेत. कार्यातले विघ्न दूर केल्या जात आहेत. कधीकधी न कळत तुमच्यासाठी असा क्षण उभा राहील ज्यात तुम्ही आनंदी असाल, खूप उत्साहाने भरलेले असाल आणि तुम्ही तुमच्या आनंदासाठी पुढे जाल. कारण तो सर्व काही आनंद परमेश्वर तुम्हाला देऊ करत आहे. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा आनंददायक दिवस आजचा तो शुभ दिवस आहे. आज तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार आहे. तुम्ही चिंता आणि व्यथा पासून दूर
केल्या जात आहात, मनातील सर्व काही त्रास दूर होणार आहेत आणि तुम्ही शुभ प्राप्त करणार आहात. कधीही स्वतःच्या मनाला कमकुवत मानू नका, कारण कोण तुमच्यासाठी कार्य करत आहे आणि कोण तुम्हाला त्या कार्यांपासून दूर नेत आहे हे तुमच्या लक्षात येताच सर्व काही लक्षात येणार आहे. मला तुमची मदत करायची आहे. तुम्हाला ती हवी आहे का? जर तुम्हाला ती हवी आहे तर होय म्हणून ती स्वीकार करा, कारण देव तिथेच तुम्हाला मदत पाठवतो जिथे तुम्हाला त्या मदतीची आवश्यकता आहे. रोज तुम्ही किती वेळा देवाला काय मागता त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे की तुम्ही काय कर्म करता. कर्म करत असताना विचार करा की तुम्ही या कर्मानंतर काय जे काही मागत आहात ते तुमच्या हाती असेल तर होय, कारण कर्म केल्यानंतर तुम्ही कर्ता म्हणून स्वतःला सिद्ध न करताही तुमचे कर्तृत्व दिसून येणारच आहे. मग कर्ता बनण्याची आवश्यकतासुद्धा नाही, कारण देव सर्वच जाणतो. कोण करत आहे, काय करत आहे हे कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. सर्व काही दिसून येणार आहे. तुम्ही फक्त शांत राहा. मोजक्या गोष्टींकडे लक्ष द्या, कारण त्या गोष्टींनीच तुम्ही पुढे जाल आणि अधिक सुसंपन्नता, आनंद प्राप्त कराल. मला माहीत आहे की काही कठीण असतानासुद्धा देव तुमच्यासाठी मार्ग तयार करतो. मार्गावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात? जर तयार असाल तर होय देवा, मी तयार आहे असे टाईप करा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय. तुमच्या मनातील विचार, कल्पना आणि सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुमच्या मनातील वेदना संपवेल, तुम्हाला सुखात, आनंदात ठेवेल. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.